नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विम्याचे पैसे हस्तांतरण होण्यास सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील तर त्या सर्व शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, म्हणजे टोटल मिळून 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना आज आणि उद्या पीक विम्याचे पैसे येणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता 15,000 रुपये प्रमाणे काही शेतकरी बांधवांना आज पीक विमा सुद्धा आलेला आहे। काही शेतकरी बांधवांना 7,000 रुपये, काही शेतकरी बांधवांना 8,000 रुपये, तर काही शेतकरी बांधवांना 9,000 रुपये सुद्धा आलेले आहे। तुम्हाला सुद्धा आज आणि उद्या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामधील या 20 जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डबल पीक विमा हस्तांतरण सुद्धा होत आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार नाही। जे शेतकरी बांधव या पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असेल त्या शेतकरी बांधवांना आज डबल पीक विमा मिळणार आहे, परंतु काही शेतकरी बांधवांना पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे कोणत्या शेतकरी बांधवांना फक्त पीक विमा मिळणार, कोणत्या शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार नाही, ती अपडेट अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। परंतु एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे हस्तांतर करणे शक्य नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख शेतकरी बांधवांची आहे। त्यामुळे आज फक्त 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे येणार आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या पीक विम्याचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। त्यामुळे या डीबीटीची लिमिट 35 लाख शेतकरी बांधवांची असल्यामुळे आज या 36 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पैसे येऊ शकत नाहीत। म्हणजे आज फक्त 20 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना पैसे येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विम्याच्या 2 याद्या तयार केलेल्या आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आज पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्यासाठी 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। 2 याद्यांमधील 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजे पहिली यादी 20 जिल्ह्यांची तयार करण्यात आलेली आहे आणि जी दुसरी यादी आहे तर ती दुसरी यादी 16 जिल्ह्यांची तयार करण्यात आलेली आहे। म्हणजे टोटल मिळून 36 जिल्ह्यांच्या 2 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पहिल्याच दिवशी पीक विम्याचे पैसे येणार आहेत आणि उद्या दुसऱ्या दिवशी 16 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु पीक विम्याची रक्कम सरसकट सर्व शेतकरी बांधवांना समान मिळणार नाही, थेट कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना समान पीक विमा मिळणार नाही। काही शेतकरी बांधवांना कमी पीक विमा मिळणार आहे, काही शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही शेतकरी बांधवांना सकाळी 15,000 रुपये आले, तर काही शेतकरी बांधवांना फक्त 2,500 रुपये सुद्धा आलेले आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा किती पैसे येणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झालेलं असेल तर त्यांना जास्त पीक विमा मिळणार आहे आणि ज्यांचे कमी नुकसान झालेले असेल तर त्यांना कमी पीक विमा सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना कमी पीक विमा मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। सोबतच आज काही जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना डबल पीक विमा मिळणार आहे ते जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा, शेतकरी बांधवांनो, व्हिडिओच्या पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे की आज डबल पीक विमा काही शेतकरी बांधवांना मिळणार आहे, ते शेतकरी बांधव सुद्धा बघून घ्या। म्हणजे हा डबल पीक विमा जिल्ह्यानुसार हस्तांतर केला जाणार आहे। म्हणजे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये डबल पीक विमा मिळणार आहे ते सुद्धा आपण झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आजच डबल पीक विमा मिळून जाईल। म्हणजे एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना
बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। परंतु जे शेतकरी बांधव पीक विम्याच्या पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्यासाठी काही पात्रता सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। जे शेतकरी बांधव या पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। परंतु जर तुम्ही पीक विम्याच्या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 3 पात्रतांपैकी पहिले पात्रता म्हणजे तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला नसेल त्या शेतकरी बांधवांना आज पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्या संदर्भात 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत। या 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा तरच तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे येणार आहेत, अन्यथा पैसे येणार नाही। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी दुसरी पात्रता आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे सर्व शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा जर तुम्ही ई पीक पाहणी या पोर्टलवरती नोंदणी केलेले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। सोबतच शेतकरी बांधवांनो, जी शेवटची पात्रता आहे म्हणजे तिसरी पात्रता आहे तर ते तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असावे तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेली आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला तुमचे डीबीटी ऍक्टिव्ह आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर पैसे येतील, अन्यथा जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा 3 पात्रता सांगितलेल्या आहेत। जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच मला आज पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत, अन्यथा जर तुम्ही या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल तर तुम्हाला आज पीक विम्याचे पैसे येणार नाही, थेट आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे विस्तांतर होणार आहे, तर ते 20 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज आमच्या खात्यामध्ये हेक्टरी 8,000 रुपये येणार, 9,000 रुपये येणार, 10,000 रुपये येणार का 15,000 रुपये येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, या पीक विम्याचे पैसे जिल्ह्यानुसार, पिकानुसार आणि सोबतच तुमचे नुकसान किती झालेलं आहे त्यानुसार सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर। त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्हा। या जिल्ह्यामधील जेवढे पण शेतकरी बांधव असतील त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी कापूस पिकाची लागवड केलेली होती, सोयाबीन पिकाची लागवड केलेली होती त्यांना सुद्धा आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी तूर असेल, मूग असेल, हरभरा असेल किंवा मका असेल, ज्वारी असेल यांसारख्या पिकांची लागवड केलेली असेल तर त्या शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 7,000 रुपये प्रमाणे म्हणजे कमी पीक विमा मिळणार आहे। ज्या शेतकरी बांधवांनी कापूस, सोयाबीन या पिकांची लागवड केलेली असेल त्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो दुसरा जिल्हा आहे तर तो दुसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। तर या कोल्हापूर जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना आज हेक्टरी 15,000 रुपये प्रमाणे पीक विमा मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामधील असतील तर तुम्हाला आज जास्त पीक विमा सुद्धा मिळणार आहे। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हेक्टरी 15,000 रुपये पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो, जो तिसरा जिल्हा आहे तर तो तिसरा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा। तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये आज हेक्टरी 12,000 रुपये
रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच शेतकरी मित्रांनो आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे, ते जिल्हे सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो आज या 20 जिल्ह्यांपैकी काही प्रमुख जिल्ह्यांमध्ये डबल पीक विमा सोडण्यात आलेला आहे, तर ते डबल पीक विमा सोडलेले जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला पैसे येतील, अन्यथा जर तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर तुम्हाला डबल पीक विमा मिळणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो या 20 जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, त्याच्यामधील जे उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत म्हणजे 17 जिल्हे अजून राहिलेले आहेत, तर ते 17 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, सर्व माहिती तुम्हाला मुद्देसूद देणार आहे। बघा या 17 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा बुलढाणा, दुसरा जिल्हा अकोला, तिसरा जिल्हा अमरावती, चौथा जिल्हा वाशिम, पाचवा जिल्हा यवतमाळ, सहावा जिल्हा हिंगोली, सातवा जिल्हा परभणी, आठवा जिल्हा नांदेड, नववा जिल्हा बीड, 10वा जिल्हा लातूर, 11वा जिल्हा धाराशिव, 12वा जिल्हा जालना, 13वा जिल्हा जळगाव, 14वा जिल्हा धुळे, 15वा जिल्हा नाशिक, 16वा जिल्हा नंदुरबार आणि 17वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। बघा या 17 जिल्ह्यांमध्ये आणि 3 जिल्हे तुम्हाला अगोदरच सांगितले होते, तर त्या 3 जिल्ह्यांमध्ये आणि या 17 जिल्ह्यांमध्ये आजच पीक विम्याचे पैसे येणार आहेत। परंतु आज काही प्रमुख बँकेमधून या पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, त्या प्रमुख बँका सुद्धा बघून घ्या। बघा शेतकरी बांधवांनो आज येस बँकेमधून पैसे येतील, इंडस बँकेमधून पैसे येतील, ओव्हरसीज बँकेमधून पैसे येतील, इंडियन बँक असेल, IDFC बँक, IDBI बँक, ICICI बँक, HDFC बँक, सोबतच कॉर्पोरेशन बँक, सिटी बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, भारत बँक, बँक ऑफ बडोदा, ॲक्सिस बँक, अलाहाबाद बँक, युनियन बँक, युको बँक, येस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा या प्रमुख बँकेमधून आज पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। म्हणजेच आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी असतील त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून 2 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 2 याद्यांपैकी पहिल्या यादीमध्ये म्हणजे 20 जिल्ह्यांमध्ये आज पीक विम्याचे पैसे विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्या खात्यामध्ये आज पैसे येतील, परंतु जे शेतकरी बांधव पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसतील त्यांना आज पीक विम्याचे पैसे येणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विम्याचा फॉर्म भरलेला असावा। दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही ई पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ज्यावेळेस आपल्या पिकाचं नुकसान होत असतं त्यावेळेस आपण हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी करत असतो, म्हणजेच तुम्ही सुद्धा हे पीक पाणी या पोर्टलवरती नोंदणी केलेली असावी। जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत। बघा महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यांपैकी आज 20 जिल्ह्यांमध्ये उद्या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे येणार आहे, परंतु आज काही शेतकरी बांधवांना डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो डबल पीक विमा फक्त त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे की ज्यांचे कापूस पीक होते, सोयाबीन पीक होते आणि त्यांचे जास्त प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्यांना आज डबल पीक विमा सुद्धा मिळणार आहे। परंतु काही शेतकरी बांधव आहेत की त्यांना आज पीक विम्याचे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, ते म्हणजे जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पीक विम्याचे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली होती, सोबतच कर्जमाफीची सुद्धा अपडेट देण्यात आलेला आहे। बघा जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असतील तर त्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कर्जमाफीवरती आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात येणार आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की सर्व पात्र शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होईल। सोबतच जे शेतकरी बांधव नियमितपणे कर्ज फेडत असतील त्या शेतकरी बांधवांना 50,000 रुपये प्रोत्साहन म्हणून सुद्धा देण्यात येणार आहे। त्यामुळे जे शेतकरी बांधव पीक विम्याचे लाभार्थी आहेत त्यांची प्रतीक्षा आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये संपणार आहे, परंतु जे शेतकरी बांधव कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असतील तर त्या शेतकरी बांधवांची सुद्धा प्रतीक्षा संपणार आहे, म्हणजे त्यांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये सुद्धा देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। या व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा असेल, कर्जमाफी असेल अशा महत्त्वपूर्ण विषयावरती आपण चर्चा केलेली आहे। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यावर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा।